शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रहो, आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो ते म्हणजे आपल्याला या मागील महिन्यापासून 22 तारखेपासून जे काही जीएसटीचा हिस्सा हा कमी झाला आहे, म्हणजे जे काही 12% स्लॅब होता तो त्या ठिकाणावर हटवण्यात आला आहे आणि ज्या वस्तू 12% होत्या त्या 5% आणणार होत्या. आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा करण्यात आली होती की जीएसटी कधी कमी होणार, जे काही आपला भरणा राहिला होता त्यांच्यासाठी जीएसटी कधी कमी होणार, शेतकरी आस लावून बसले होते. तर तो विषय आता संपलेला आहे. वेबसाईटवर पेमेंट हे अपडेट झालेलं आहे. आता वेबसाईटवर जाऊन बघा, आता तुमचं जे काही पेमेंट आता कमी झालेलं आहे, जे 5% जीएसटी त्या अमाऊंटवर रकमेवर लावलेली आहे, तर त्या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत की जीएसटी साठी किती पैसे भरायचे आणि कोणत्या जातीसाठी म्हणजे कोणत्या प्रवर्गासाठी किती पैसे त्या ठिकाणावर भरायचे आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. बघा, जीएसटी कमी झाली असं भरपूर आपण म्हणत होतो, परंतु वेबसाईटवर चेक करायला गेले असता तर आपल्याला तीच अमाऊंट त्या ठिकाणावर दिसत होते. आणखीनही शेतकऱ्यांना तीच अमाऊंट काही दिसत आहे. तोही पर्याय तोही ऑप्शन तुम्हाला कशा पद्धतीत करायचा, तुमचा अमाऊंट कमी दिसेल तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता कोणत्या प्रवर्गासाठी किती भरणा करायचा आणि किती एचपी साठी किती भरणा करायचा हे आपण बघूयात. आता जनरल आणि ओबीसी साठी जे आहे तर ते 10% एवढा आपल्याला भरणा होता, तर ते आता कशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजेच आता जी एकूण रक्कम आपल्याला 22,000 काहीतरी भरायची होती त्या ठिकाणावर 22,900 काहीतरी रुपये, तर त्या ठिकाणी जे आहे ते आता तुम्हाला 3 एचपी साठी 21,982 रुपये इतकी अमाऊंट त्या ठिकाणावर भरायची आहे. त्याच्यानंतर 5 एचपी साठी तुम्हाला 5 एचपी साठी तुम्हाला 30,694 एवढी अमाऊंट भरायची आहे. 7.5 एचपी साठी 42,994 इतकी अमाऊंट त्या ठिकाणावर भरायची आहे. एससी एसटी साठी आपण 5% इतकं भरत होतो, तर आता त्याच्यावर सुद्धा काही कमी झालेलं आहे. 3 एचपी साठी तुम्हाला जे आहे तर त्या ठिकाणी 10,991 रुपये इतके अमाऊंट भरायची आहे. आणि तुमचं जे काही 5 एचपी साठी असणार आहे ते पहिले 16,000 काहीतरी होतं, तर आता 15,347 रुपये एवढी अमाऊंट त्या ठिकाणावर भरायचं आहे. 7.5 एचपी साठी तुम्हाला जे आहे ते 21,000च्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी 21,000 21,000 रुपये एवढी अमाऊंट त्या ठिकाणावर भरायची आहे. तर आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. तर त्या ठिकाणावर जर तुम्हाला अमाऊंट जुनी जर दिसत असेल तर तुमचं जे काही हिस्ट्री आहे ते तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुमचं जे काही हे आहे टॅब आहे त्या पहिल्या चालू असतात, त्याच्यामुळे जे आहे ते पूर्ण तुम्हाला तीच अमाऊंट दिसणार आहे. आणि ती अमाऊंट जर तुम्ही भरली त्या ठिकाणावर तर कधी काळी ते फेल सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे एक तर नवीन टॅबमध्ये तुमचं ओपन करून तुम्ही त्या ठिकाणी भरणा करा. आता या योजनेमध्ये भरणा करण्यासाठी जे आहे ते तुम्ही आता लवकरात लवकर इथे भरणा करून घ्या, जेणेकरून ही मागेल त्याला योजना असल्यामुळं हे जे आहे ते लवकरात लवकर सोलार हे तुम्हाला येणार आहेत. आता असं म्हणू नका की मी उशिरा भरलं तर मग मला लवकर वेंडर सिलेक्शन येईल आणि मी वेंडर सिलेक्शन करेन, असं नाही. आता याच्यामध्ये जो लवकर येईल त्यांच्यासाठी टप्पे करण्यात आलेले आहेत. अशाच ग्राहकांना हे सोलार पंप मिळणार आहे. त्याच्यामुळे जे आहे ते आता ही अमाऊंट कमी झालेली आहे. काय माहीत, आता मागे काही दिवसापूर्वी सुद्धा एक चर्चा चालली होती की योजनेचा जे काही सबसिडी आहे ही कमी होणार आहे, अशा पद्धतीने काही चर्चा चालू आहेत उलटसुलट. आता ही चर्चा कितपत खरी आहे हेही माहीत नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरणं बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी आता फटाफट फॉर्म भरून घ्यावेत. आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसा भरणं बाकी आहे त्यांनी काय करावं, हे पैसे भरून घ्यावं. आणि आणखीन एक सर्वांना सूचना, मेळामध्ये ज्या 8व्या स्टेजला जे शेतकरी असतील, जे ग्राहक असतील, त्याच्यामध्ये सनलाईट इन्फ्रा एनर्जी ही कंपनी आहे, ती कंपनी तुम्ही निवडून घ्या. आणि आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकू शकता. या कंपनीचं काम आपल्याकडे आहे, यामुळे जे आहे ते काम फटाफट होईल. आता मेळामध्ये ज्या कंपन्या दिसतात त्याच कंपन्या फेज 8 ला असो फेज 4 ला असो, ज्याही कंपन्या दिसतात त्याच कंपन्या तुम्हाला निवडणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये नवीन कंपन्या ऍड होणार नाही, त्याच्यामुळे कंपन्या निवडा. आणि जे काही सनलाईट इन्फ्रा एनर्जी कंपनी आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला टाकू शकता. मित्रांनो, या सोलार योजनेविषयीचे अपडेट आणि सोलार योजनेविषयीची माहिती ही जाणून घेण्यासाठी आमचं जे काही महायोजना दूत चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल. ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.